कराड महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर, कृष्णा आणि कोयनेच्या संगमावर वसलेलं. प्राचीन काळापासून विविध राजवंशांनी या शहरावर आपला ठसा उमटवला आहे. याच कराड तालुक्यात आगाशिव लेण्यांचा एक अप्रतिम ऐतिहासिक ठेवा आहे. शिल्पकला आणि स्थापत्यकलेचा अनोखा नमुना असलेल्या या लेण्यांच्या इतिहासाचा आज आपण शोध घेणार आहोत. चला तर लेण्यांच्या गूढतेत डोकावूया आणि त्याचा समृद्ध वारसा अनुभवूया. आज आपण भेटणार आहोत, कोणाला प्रश्न पडला ना, आज आपण भेटणार आहोत हजारो वर्षापूर्वीच्या आगाशिव लेण्यांना. या लेण्यातील भिंतीवर कोरलेल्या मूर्तींना, शांत आणि पवित्र वातावरण असणाऱ्या ऐतिहासिक भूमीला, कराड तालुक्यातील जखीरवाडी गावाजवळ असणारा आगाशिव डोंगर हा अशाच प्राचीन घटनांचा साक्षीदार आहे. या डोंगरात आहेत 101 गुहा. त्यांना भोवऱ्या असंही म्हणतात. इथली भैरवनाथाची गुहा, थंड पाण्याचं कुंड अर्थात ब्रह्मतीर्थ, महादेवाचं मंदिर, तुकाईचं पठार, चूलबैल, भीमाची तालीम ही प्रेक्षणीय स्थळ, तसंच भैरवनाथ, महादेव मंदिर, जखीरवाडी येथील मळाई देवी मंदिर ही भक्तांची श्रद्धास्थानं आहेत. जगात कुठेही ओंकार आकाराचा पर्वत नाही. केवळ आगाशिव हाच ओंकार आकाराचा पर्वत आहे. नीलाद्री म्हणजे आगाशिव डोंगरावरील महादेव मंदिर. हे मंदिर भक्तांचं श्रद्धास्थान आहे.
दर अमावस्येला भैरवनाथ आणि महादेवाचं भक्तिभावानं दर्शन घेतल्यास आपल्या मनोकामना पूर्ण होतात। तसंच दर सोमवारी महादेवाच्या दर्शनाला येणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे। श्रावण महिन्यात पंचक्रोशीतून मोठा भक्तगण दर सोमवारी महादेवाच्या दर्शनासाठी येत असतो। शेवटच्या सोमवारी तर यात्राच भरते। ब्रह्मतीर्थ म्हणजे आकाशीव डोंगरावरील पाण्याचं कुंड। स्थानिक लोकांच्या मते हे कुंड नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे। या कुंडाचं पाणी औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे। या कुंडामध्ये स्नान करून धार्मिक विधी पार पडतात। विशेषतः पावसाळ्यात या कुंडाचं सौंदर्य अधिक खुलून येतं, त्यामुळे हे स्थळ अधिकच मनमोहक बनतं। गुप्तेश्वर म्हणजे आगाशीव डोंगरावरील गमकभैरीचे ठिकाण। गुप्तेश्वर मंदिराचं वातावरण अत्यंत शांत आणि प्रेरणादायी आहे। त्यामुळे इथं भक्तांना ध्यानधारणा करता येते। या स्थळावर वर्षभर अनेक यात्री आणि पर्यटक येतात। त्यांना या ठिकाणी आत्मिक आणि मानसिक सुखाचा एक विशेष अनुभव मिळतो। तुकाई म्हणजे आगाशीव डोंगरावरील तुकाईचं पठार। तुकाईचं हे पठार अत्यंत प्राचीन पठार मानलं जातं। या पठाराची वेगळी आख्यायिका सुद्धा आहे। प्राचीन काळात भस्मासूर राक्षसानं भगवान शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतलं। कोणाच्याही डोक्यावर मी हात ठेवला तर त्याचं भस्म होऊ दे असा त्यानं वर मागून घेतला। आणि घडलं काय तर त्याच वेळी भस्मासूर भगवान शंकराच्या पाठीमागे लागले। भगवान शंकर हिमालयातून भस्मासुराला चुकवत याच आगाशीव डोंगरावर आले। इथं येऊन त्यांनी भगवान विष्णूंची आराधना सुरू केली। भगवान विष्णू प्रसन्न होऊन त्यांनी मोहिनीचं रूप घेतलं। त्याच वेळी भस्मासूर मोहिनीकडे आकर्षित झाला। मोहिनी नाचेल तसं तो नाचू लागला। मोहिनीनं नाचता नाचता आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि घडलं काय तर त्याच वेळी भस्मासुरानंही आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला। भस्मासुराचं क्षणातच भस्म झालं ते याच तुकाईच्या पठारावर। आज या पठारावर भगवान शंकराचं मंदिर आहे। या घटनेतील मोहिनी म्हणजे जखीलवाडी येथील मळाई देवी आहे। तुकाईच्या पठाराच्या खालच्या बाजूला जंगलीदास महाराजांचा मठ आहे। नेरले तालुका वाळवा इथं वास्तव्यास असणाऱ्या गुरुदेव जंगलीदास बाबा यांचं 1979च्या दरम्यान या डोंगरावर आगमन झालं। त्या काळात बाबांच्या असंख्य भक्तजनांनी श्रमदानातून इथं मठाची उभारणी केली।
वीज मंडळानं पायथ्यापासून महादेव मंदिरापर्यंत विजेची सोय केली। त्या काळात दर पौर्णिमेला जंगलीदास महाराजांचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भक्तगण येत असत। सन 1985च्या दरम्यान सद्गुरू जंगलीदास बाबा शिर्डी जवळील कोकमठाण इथं गेले। तिथं आज आंतरराष्ट्रीय कीर्तीचं आध्यात्मिक कार्य सुरू आहे। जंगलीदास महाराज मठाच्या खालच्या बाजूला डोंगराच्या दक्षिण उतारावर प्रत्यक्ष पाहण्यासारख्या लेण्या आहेत। त्यापैकी एक आहे विठ्ठल रुक्मिणीची ओरी। त्याच्या शेजारी गुहेत एक मोठा स्तूप आहे। त्याच्या लगत असणाऱ्या ओरीला 52 चावड्या असं म्हणतात। इथं प्राचीन काळात विद्यापीठ असावं असं मत आहे। याक्षिण वाटिका म्हणजे सध्याचं जखीनवाडी गाव हे अतिप्राचीन काळातील गाव आहे। मळाई देवी हे या गावचं ग्रामदैवत आहे। दरवर्षी रंगपंचमीला मळाई देवीची यात्रा असते। प्राचीन काळात प्रवाशांना थांबण्यासाठी या गावात धर्मशाळा होती। या धर्मशाळेच्या जागेवर प्राथमिक शाळेची इमारत उभी आहे। या शाळेत शिकलेले राज्य पुरस्कार विजेते सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक आणि भोसले उद्योग समूहाचे संस्थापक नंदनवन कृषी पर्यटन क्षेत्राचे निर्माते यांचं मनोगत आपण ऐकूया। चंद्रराज गणपत भोसले सरांचा आपणा सर्वांना नमस्कार। माझं गाव जखीनवाडी, तालुका कराड। मी रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतपूर कराडमध्ये 35 वर्ष शिक्षक पेशामध्ये काम केलं। शिक्षक पेशामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं मला अनेक पुरस्कार मिळाले। हे सर्व विद्यार्थी, पालक आणि समाज यांचं श्रेय आहे। मी 2007 मध्ये रिटायर झालो। रिटायर झाल्यानंतर आगाशेच्या पायथ्याला माझी जमीन आहे, त्या जमिनीमध्ये झाडे लावा, झाडे जगवा हा उपक्रम सुरू केला। हा उपक्रम सुरू करत असताना आगाशे पर्वताचं महत्त्व मी संशोधनपूर्वक काढून घेतलं आणि ज्येष्ठ नागरिक संघटनेमार्फत त्या अनेक लोकांना समजून देण्याचा प्रयत्न केला। मात्र 2022 मध्ये मी सिंगापूर, मलेशिया, थायलंड, अबुधाबी असे अनेक देश ज्यावेळेला फिरून आलो त्यावेळेला वाळवंटी प्रदेशामध्ये सुद्धा नंदनवन होऊ शकतं, पर्यटन क्षेत्र होऊ शकतात आणि आपल्याला लाभलेला आगाशेसारखा अतिशय महत्त्वपूर्ण पर्वत की जो ओंकार आकाराचा पर्वत आहे, असा पर्वत जगामध्ये कुठेही नाही, ज्यामध्ये चांगल्या लेण्या आहेत। माझी जे जमिनीचं क्षेत्र आहे ते तिन्ही बाजून पर्वत आहे, झाडे आहेत। अशा ठिकाणी मी पर्यटन क्षेत्र का उभा करू शकत नाही ही याची मला जाणीव झाली आणि 2023 पासून मी या ठिकाणी पर्यटन क्षेत्र उभं करण्याचा प्रयत्न केला। हे पर्यटन क्षेत्र म्हणजे कृषी पर्यटन क्षेत्र म्हणून मी आज त्या ठिकाणी उभं करतोय नंदनवन नावाचं। या परिसरामध्ये तुम्हाला आगाशे पर्वताचं, त्या ठिकाणच्या लेण्याचं, जखीनवाडीचं, परिसराचं, कराडचं महत्त्व समजावून महत्त्व मिळावं, तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर अतिशय चांगला आनंद मिळावा याची मी शॉर्ट फिल्म करतोय आणि तुमच्या पुढे सादर करतोय। हा परिसर म्हणजे अद्वितीय असा परिसर आहे। या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला त्याचा नक्कीच आनंद मिळेल, त्याची कल्पना मिळेल। या परिसरामध्ये असणारी जी वनस्पती आहेत त्या वनस्पतीमध्ये अनेक प्रकार आहेत। मग त्यामध्ये औषधी वनस्पती आहेत,
त्यानंतर फळांची झाडं आहेत, मसाले पदार्थ आहेत. रचना करताना मी विद्यार्थी आणि कुटुंब हे डोळ्यासमोर ठेवून हे या ठिकाणचं कृषी पर्यटन उभं करतोय. आज केंद्र सरकारनं 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना कृषी पर्यटन क्षेत्र सक्रिय केलेलं आहे. त्याला अनुसरून काय हवं आहे याची रचना मी या ठिकाणी केलेली आहे. ही रचना पाहून तुम्हाला निश्चित आनंद मिळेल. हा आनंद मिळत असताना परिसराचं महत्त्व आणि या ठिकाणच्या गावाचं महत्त्व शॉर्ट फिल्म मार्फत माझे मित्र किशोर पवार आणि त्यांचे सहकारी सचिन गाडगे या दोघांनी मला मोठं सहकार्य केलं आणि शॉर्ट फिल्म बनवली. ही शॉर्ट फिल्म तुमच्यामध्ये पोहोचवतोय. त्या परिसरामध्ये आल्यानंतर तुम्हाला काय मिळेल तर निश्चितच मला या ठिकाणी निरीक्षण करायला मिळेल. निरीक्षणातून तुम्हाला या ठिकाणी एक वेगळं ज्ञान मिळेल. ज्ञानामधून तुम्हाला ऊर्जा मिळेल. ऊर्जेहून तुम्हाला आनंद मिळेल. अशी चतुसूत्री या ठिकाणी निश्चितच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि चतुसूत्री येऊन गेल्यानंतर पुन्हा या परिसरामध्ये तुम्ही याल, अनेकांना पाठवाल आणि या परिसराचं महत्त्व प्रत्येकाने समजून घ्याल. तुमची मानसिक स्थिती आनंदाची राहील, उत्साहाची राहील. निश्चितच या ठिकाणी तुम्हाला उत्साह मिळेलच याची मला खात्री आहे. आपण या परिसराचा जास्त लोकांपर्यंत प्रचार करावा आणि पुन्हा या परिसराला भेट द्यावी आणि हा व्हिडिओ पाहून तुमचं मत आमच्या नोंदवावं असं मी तुम्हाला विनंती करतो. पुन्हा एकदा माझा तुम्हाला सर्वांना नमस्कार. याच्या 75 वर्षी मी प्रयोग करतोय. तुमच्याकडून सर्वांच्याकडून सहकार्य मिळावं हीच तुम्हाला सर्वांना माझी विनंती. पुरातन संस्कृती रत्नांची खाण आहे. पुरातन स्थळांना, मंदिरांना अवश्य भेट द्या. त्यांचं जतन करा, रक्षण करा. लक्षात ठेवा, पुरातन संस्कृतीच्या पायावरच आधुनिक संस्कृती डौलानं उभी राहू शकते.